प्रसाद, तुझ्या मनात जर अजूनही शंका असेल तर मी आईच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायला तयार आहे. हो, अगदी सगळ्यांसमोर सुद्धा. सॉरी, मी घाईघाईत कपडे बदलायला रूम मध्ये येत होते तर दारातच तुझं बोलणं ऐकलं. मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं प्रसाद. नाही, इट्स ओके. म्हणजे प्रसाद, प्रसाद, मी फक्त तुझ्यावर प्रेम केलंय आणि ते तुला पटवून देण्यासाठी मला जर सगळ्यांसमोर आईची शपथ घ्यायला लागली तर त्यात मला काहीच कमीपणा वाटणार नाही. पण प्रसाद, निदान त्यानंतर तरी माझ्यावर विश्वास ठेवशील ना? ह्याची काहीच गरज नाहीये. गरज आहे प्रसाद, गरज आहे आणि म्हणूनच मी ते करणार आहे. पण तुला जर त्यानंतरही माझ्यावर अविश्वास दाखवायचा असेल तर तू दाखव. पण मग माझाही नाईलाज असेल. या सावंत वहिनी या. घर सापडायला त्रास नाही ना झाला? या बसा. या बस. नमस्कार. आलात का सगळ्या? वा वा, बरं वाटलं. कांता, जरा तुझ्या विहीणबाईंशी बोल. तुझ्या रुद्र अवताराला घाबरून एकट्या बसलेत कोपऱ्यात. माझ्या लक्षातच आलं होतं त्या बसल्या. तुम्ही एकट्याच काय बसला तिथे? चला आमच्यावर गप्पा मारा. या. ठीक आहे, मी ठीक आहे. हो, इथे वृंदा नाही दिसत आहे. ती येते. मीच म्हंटल तिला, चाळीतल्या आपल्या सगळ्या बायका येणार आहे तिकडे, पहिल्यांदाच नवीन घर बघायला, तर जरा छान साडी नेसून वगैरे ये. मला मदत करत होती ना किचन मध्ये, म्हणून म्हटलं तिला जरा तयार होऊन ये असं. तुम्ही बसता? बसा तुम्ही, मी सरबत घेऊन येते. कांताताई, बाकी तुमचं बंगलो अगदी झकास असा. हो, माझा कुठे बंगला, हा आमच्या वृंदाचा बंगला आहे. तिला लॉटरी लागली म्हणून आम्हाला बंगला मिळाला, नाहीतर आम्ही कुठला असला बंगला बघायला. बाकी कांतावहिनी, नशिबान आहात तुम्ही, एवढ्या चांगल्या बंगल्यामध्ये राहायला आला तुम्ही. आम्ही बंगल्यात राहतो म्हणून आम्ही नशीबवान नाही आहोत. आमच्याकडे वृंदासारखी सून आहे ना, म्हणून आम्ही नशीबवान आहोत. बसा, मी आले सरबत घे. काय कसं काय वाटतोय बदल स्वभावातला सगळ्यांच्या? हाच म्हणते मी, या झाला तरी कसा? जादू आहे जादू. मला पण हा प्रकार काय आहे ते कळतच नाहीये. मंगलाताई, नशिबान आहे हो आपली वृंदा. बघा ना, साडीतून कुठल्या कुठे आली ती. अरे काकू, आलात तुम्ही? अरे प्रसाद, कसा आहेस रे? मस्त. तुम्ही कशा आहात? अरे वृंदा खया? वृंदा आवडती, येईलच खाली आता.
आई कशी असतो? मी मजेत आहे ग. तू किती आनंदात दिसतेस. तुझे हे रूप मला आधी साठवून घेऊ दे. हा सगळा काय प्रकार आहे ग? अगं आई, ही सगळी बाबांची कृपा आहे. बघ ना, पूर्ण घरातलं वातावरणच बदललंय. माणसं सुद्धा. प्रसाद, तू माझ्या आयुष्यातला पहिला आणि शेवटचा पुरुष आहेस. मी फक्त तुझ्यावर प्रेम केलं आणि अजूनही करेन.